जाऊ घरा घरा
हरिने माझे हरिने चित्त भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले। आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा लवकिक, नोहे बरा लवकिक, नोहे बरा लवकिक। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रवृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मच्युत शंकरा प्रभूती दैवहा सदा वंदिता। सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रं। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी श्री सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तै नमस्कारून आता। संतांच्या मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या विठला विठला हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले। आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा लवकिक। पारखी अशी सांगता गोष्टी, घरचे कुटी खातील। आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा लवकिक। तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाहे परतुनी, पाहिले पाहे परतुनी। आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा लवकिक। आपल्या पिंपळगाव बुद्रुक या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेला जगद्गुरु श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा हरिभक्त पारायण हिरानंदजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून तुम्ही सर्व ग्रहण करीत आहात। आजच्या या कार्यक्रमासाठी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। 13 वर्षापासून अखंडपणे हा जगद्गुरु श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे। बायबापू 13 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झाला आणि दुसऱ्या तपाला सुरुवात झालेली आहे।
या ठिकाणी आजच्या या काल्याच्या कीर्तनासाठी मला जे निमंत्रण मिळालं त्या हरिभक्त पारायण सुशीलाताई पाटील यांच्याकडून मला निमंत्रण मिळालं. तसं पाहिलं तर माझं गाव जवळच आहे, माझं गाव मूळचं पुणगाव. परंतु ताईंची माझी फारशी ओळख नव्हतीच, फारशी म्हणजे ओळखच नव्हती. परंतु माझे मित्र आमच्या येथील जे भजनी मंडळ आहे गुरुमाऊली भजनी मंडळ, जे त्यांनीच सुरू केलेलं आहे आणि नावारूपाला आणलं, ते माझे मित्र उमेश भाऊ मराठे यांच्यामार्फत ताईंचा संपर्क झाला आणि ताईंनी मला या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि त्यांच्या या निमंत्रणावरून आज तुमच्यासमोर मी या ठिकाणी उभा आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार जो द्यायचा तो असा. जगद्गुरू श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा गेल्या 13 वर्षापासून या ठिकाणी 13वं वर्ष हे आहे. 12 वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. यावर्षी हरिभक्त पारायण हिरानंदजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून तुम्ही ही कथा श्रवण केली, ते देखील या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला हजर आहेत. त्यांना देखील मी दंडवत करतो. त्याचबरोबर हरिभक्त पारायण सुशीलाताई पाटील यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर वय 65 वर्ष झालेलं आहे आणि वयाच्या 65व्या वर्षी एवढी तळमळ परमार्थासाठी लावलेला जीव हा खरोखर उल्लेखनीय आहे. या ठिकाणी खरं पाहिलं तर ताई तुम्ही आता रिटायर व्हायला हवं. या ठिकाणी गरज आता तरुणांची आहे, कारण की तुमच्याने आता धावपळ होणार नाही. म्हणून तुमच्या मार्गदर्शनाखाली अशी अपेक्षा करतो की पुढच्या वर्षापासून तरुणांनी देखील या ठिकाणी सहभागी व्हावं. ताईंचं वय 65 वर्ष, यांच्या या परिश्रमाने 13 वर्षापासून हा अखंडपणे हरिनाम सप्ताह सुरू आहे. ताईंना देखील या ठिकाणी मी दंडवत करतो. माझे मित्र उमेश भाऊ मराठे ते देखील या ठिकाणी हजर आहेत, त्यांना देखील दंडवत करतो. त्याचबरोबर कथेचे गायक हरिभक्त पारायण उमाताई शिवपुणे, तबला वादक हरिभक्त पारायण सतीश गाड, हार्मोनियम वादक हरिभक्त पारायण गोकुळ ठाकूर महाराज, त्याचबरोबर आपल्या गावाचं वैभव असणारे जे आजच्या या कार्यक्रमाला काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत, हरिभक्त पारायण श्याम महाराज शास्त्री, त्यांचं देखील सहकार्य या सोहळ्याला लाभलेलं आहे. त्याचबरोबर हरिभक्त पारायण प्रशांत महाराज बांबरुडकर, हरिभक्त पारायण छोटू महाराज रघुनाथ महाराज बांबरुडकर यांचं देखील सहकार्य लाभलेलं आहे, त्यांना देखील दंडवत करतो. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज युवक मंडळ, हरिभक्त पारायण राजमाता जिजाऊ भजनी मंडळ पिंपळगाव, संत सुंदर बाबा एकविरा मित्र मंडळ, जय बाबाजी मित्र मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळ, रघुवीर समर्थ मंडळ, धन निरंकारी मंडळ, महाराणा प्रताप मित्र मंडळ, विश्वकर्मा मंडळ, संत सेना मंडळ, एकलव्य मंडळ, रमाई मित्र मंडळ, अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, लक्ष्मीनारायण भजनी मंडळ बांबरूड, श्री संत बाळूमामा भजनी मंडळ मांडकी, गुरुमाऊली भजनी मंडळ पुणगाव या गावातील परिसरातील समस्त भजनी मंडळ असतील, वारकरी असतील, कथाकार असतील, कीर्तनकार असतील व जे श्रोते मंडळी असतील ते देखील या ठिकाणी जे हजर आहेत त्या सर्वांना मी दंडवत करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी जे हार्मोनियम वादक आहेत, त्याचबरोबर जे मृदुंगमणी आहेत आणि गायक आहेत, यांचा माझा फारसा परिचय नाही, तरी देखील या ठिकाणी ते मोठ्या आनंदाने हजर आहेत, त्यांना देखील मी दंडवत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल समोर बसलेले, त्याचबरोबर खुर्चीवर बसलेले, ओट्यावर बसलेले त्या सर्वांना देखील मी दंडवत करतो. तुम्हाला सर्वांना आवाज येतोय? शेवटपर्यंत आवाज येतोय? बाबा आवाज येतोय का शेवटी? एकदा आपले साऊंड सिस्टीमवाल्या दादांसाठी सुद्धा जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या, कारण की माझा आवाज जरी बरोबरच नसला तरी त्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत माझा आवाज येतोय, म्हणून त्यांना देखील मी धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले,
आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक. पारखी अशी सांगता गोष्टी घरचे कुटी खातील. आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहे परतुनी. आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक. याचा आज हा काल्याचा कीर्तन आणि काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कारण की इतर दिवसाचं जर कीर्तन म्हटलं तर कीर्तनकाराला कोणत्याही विषयावर बोलण्याची मुभा असते, ते कोणत्याही विषयावर बोलू शकतात. परंतु काल्याच्या कीर्तनामध्ये ठरलेलं आहे, काल्याच्या कीर्तनामध्ये नियमावली लावून दिलेली आहे. सप्ताह जर असेल तर पहिल्या दिवशी ठरलेला आहे, 7व्या दिवशी ठरलेला आहे आणि शेवटच्या दिवशीसुद्धा कीर्तनकार हा बांधला गेलेला आहे आणि त्या नियमाला धरूनच आपल्याला चालावं लागतं. मग आता काला म्हणजे काय त्याविषयी थोडंसं सांगायचं झालं तर काला खऱ्या अर्थाने जो सप्ताह तुमचा सुरू आहे त्या सप्ताहाची सांगता या काल्याच्या कीर्तनाने होत असते. काला या 2 शब्दांमध्ये आ दडलेला आहे. का ला 7 दिवसापासून सवय झालेली होती तुम्हाला कथा ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी तुम्ही सर्व येत होता. परंतु चुकून जर आज संध्याकाळी कोणी आलं तर तुम्ही त्यांना सांगू शकतात सकाळी तर झाला काला, मग तो आता काला. त्याला म्हणतात काला, त्याला म्हणतात काला. सकाळी तर झाला काला कारण की चुकून येऊ शकतो आणि जर तो आला तुमच्यापैकी कोणी बघितलं तर तुम्ही सांगू शकतात सकाळी तर झाला काला, मग तो आता परत का आला, तो काला. हा असा कालेचं कीर्तन या ठिकाणी माझ्या वाट्याला आलं, मी माझे देखील भाग्य समजतो. बघा, समुद्रमापम प्रवेशंती अद्वैत गीता न्याय सांगते. देऊळासी कामा करसू परमसिंधुशी गंगा प्रवेशू आणि सोनियाशी 16वा कस जैसा. ज्या पद्धतीने मंदिराचं काम सुरू आहे आणि मंदिराचं काम सुरू असताना त्याला कळस चढला तर मंदिराचं काम पूर्ण, मंदिराचं काम पूर्ण. ज्या पद्धतीने नदी वाहते आणि नदी वाहत असताना ती समुद्राला मिळाली, आता तिला पुढे वाहणे नाही, आता ती पुढे वाहणार नाही. ज्या पद्धतीने सोन्याला 16वा कस लागला तर त्याला पुन्हा भट्टीत टाकणे नाही, तसं काल्याचं कीर्तन झालं तर पुन्हा येथे येणे नाही. हा समारोप आहे, हा समारोपाचं कीर्तन आहे आणि या समारोपाच्या कीर्तनाला आपण सर्व मायबाप या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात, त्यासाठी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बघा, एकदा वर्गामध्ये प्रश्न विचारला गेला की मुलांना सांगा गोदावरी नदीचा उगम कुठे होतो. वर्ग भरगच्च भरलेला होता. एक हुशार मुलगा उभा राहिला, सांगायला लागला गुरुजी मी सांगतो, गोदावरी नदीचा उगम होतो कुठे होतो माहिती तुम्हाला? त्र्यंबकेश्वरला. ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. तिथून ती नदी गुप्त रूपात कुठे येते गुरुजींचा प्रश्न, कारण की गुरुजींना बोलायची सवय असते, ते नेहमी बोलत असतात, त्यांना बोलायची सवय असते. पुन्हा प्रश्न विचारला गेला की मुलांना सांगा बरं आता ती गुप्त रूपात कुठे येते. एक मुलगा हुशार होता, त्याने लगेच सांगितलं गुरुजी ती कुशावर्ताला येते. अरे वा, छान. बरं आता पुन्हा सांगा बरं कुशावर्ताहून ती पुन्हा गुप्त रूपात कुठे येते. एक मुलगा दुसरा उभा राहिला, त्याने सांगितलं गुरुजी ती नाशिकला येते रामकुंडा. अरे वा, छान. मुलांना प्रोत्साहन दिलं ना, ते लगेच उत्तरं देतात. पुढचा प्रश्न विचारला गेला, आता मला सांगा ती नाशिकहून वाहत कुठे जाते. एक मुलगा सांगायला लागला गुरुजी ती नाशिकहून निघाली की महाराष्ट्राच्या शेवटच्या कोपऱ्याला नांदेड जवळ जाते, नांदेड जिल्ह्यात जाते. अरे वा, अरे तुम्ही तर एवढे हुशार आहात, सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती आहे. पुन्हा प्रश्न विचारला गेला, बरं मला आता सांगा नांदेडहून ती कुठे जाते. एक मुलगा हुशार होता त्यावेळेला, त्याने सांगितलं गुरुजी ती नांदेडहून निघाली
की दुसऱ्या राज्यात प्रवेश करते, ते राज्य म्हणजे कर्नाटक. अरे वा, अरे तुम्हाला तर सर्व उत्तर माहिती आहेत. पुढचा प्रश्न लगेच विचारला गेला, बरं मला सांगा, अरे ती कर्नाटक राज्यातून पुढे कुठे जाते? एक मुलगा उभा राहिला, गुरुजी ती कर्नाटक राज्यातून थेट समुद्रात मिळते. अरे वा, हेही तुम्हाला माहिती होतं. मग बरं पुढे सांगा बरं, आता समुद्रातून ती पुढे कुठे वाहते? आता मला सांगा बरं, समुद्रातून नदी वाहते का पुढे? नाही, समुद्रातून नदी पुढे वाहनच नाही. पण गुरुजी परत परत विचारत होते. जेवढे हुशार मुलांनी उत्तरं दिले होते ते सर्व खाली माना घालून बसलेले होते. एकही उत्तर देत नव्हतं. त्याचं उत्तरच त्यांच्याकडे नव्हतं. कुणी उत्तर देत नाही. पण गुरुजी म्हणायला लागले, अरे काय ढ वर्ग आहे. थोड्या वेळापूर्वी स्तुती केली ना, आता म्हणायला लागले काय ढ वर्ग आहे. अरे एक उत्तर तुम्हाला येत नाही. अरे कसे मुलं आहात तुम्ही? मग शेवटच्या बेंचवर एक मुलगा उभा राहिला. तो सांगायला लागला, गुरुजी मी सांगतो, प्रत्येक वर्गात वात्रट मुलं असतातच. तसा तो वात्रट होता. तो सांगायला लागला, गुरुजी मी याचं उत्तर सांगतो. बरं सांग बेटा, तुला येत आहे? हो येत आहे मला. बरं सांग, गोदावरीचा उगम कुठे झाला? त्याने बरोबर सांगितलं, ब्रह्मगिरीला झाला, त्र्यंबकेश्वरी. बरं तिथून कुठे आली? कुशावत्ताला आली. तिथून कुठे आली? नाशिकला आली. तिथून कुठे? कर्नाटक, नांदेडला. नांदेडहून कर्नाटकला आणि तिथून समुद्रात गेली. अरे बरं पुढचं सांग. हो गुरुजी सांगतो. गुरुजी समुद्रातून निघाली आणि सरळ तुमच्या डोक्यात गेली म्हणे. अहो गुरुजी तुम्हाला एवढं समजू नये की नदी समुद्रात गेल्यानंतर समुद्रात ती मिसळली, समुद्रातून ती आता पुन्हा पुढे वाहणार नाही. समुद्रातील ती पुढे वाहणार नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीने नदीचं पुढे वाहन नाही, तसं आजच्या नंतर म्हणजे आज हा जो समारोप आहे, संध्याकाळी तुम्हाला पुन्हा येणे नाही. याला म्हणतात काला. असं हा काल्याचं कीर्तन. आता बघा, बरोबर 11 वाजलेले. 2 वाजेपर्यंत आपण संपवू, चालेल ना? ठीक आहे, तुमची मानसिकता मी समजतोय. 2 वाजेपर्यंत नाही, परंतु 2 तासात आपलं कीर्तन संपेल. मी वेळेचा बांधील आहे. आम्हाला मिनटाचा हिशोब आमच्याकडे असतो. म्हणजे कीर्तनकार म्हणून नाही, मी एक शिक्षक आहे. आणि शिक्षक असल्यानंतर आमच्या शिपायाने 5 मिनटं जरी बेल उशिरा दिली तरी आम्ही त्याला सांगतो, अरे 5 मिनटं होऊन गेले अजूनही बेल दिली नाही. आणि वेळेचं नियोजन आम्ही ठेवत असतो. म्हणून सांगतो की बरोबर आपण 1 वाजेपर्यंत कीर्तन संपेल. 2 तासाचं कीर्तन असेल. या 2 तासामध्ये 1 तास मी अभंगावर चिंतन करेल आणि 1 तास आपण काल्याचं कीर्तन करणार आहोत. काल्याच्या कीर्तनमध्ये आपल्याला जे बघायचं आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या ज्या लीला आहेत त्या लीला आपल्याला बघायच्या. त्याआधी आपण परमपिता परमेश्वर जशी बुद्धी देईल त्या बुद्धीनुसार मी अभंग सोडवणार नाही. अभंगावर सोडवण्यासारखी बुद्धी नाही आपल्याकडे, परंतु त्याच्यावर यथावकाश जसं चिंतन मला करता येईल त्या पद्धतीने मी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल हरीने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. हे गवळण आहे. ती गवळण रस्त्यात उभी आहे, भर रस्त्यात उभी आहे. दुसरी गवळण तिथे येते आणि दुसरी गवळण आल्यानंतर ती तिला विचारते, का गं बाई, तुला तुझ्या कुळाचा काही विचार आहे की नाही? अगं तू भर रस्त्यात अशी उभी आहे आणि भर रस्त्यात उभी असून असं कसं चालेल? त्यावेळेस ती म्हणते, त्या दोघींमध्ये संवाद सुरू आहे आणि संवादामध्ये ती गवळण जी उभी आहे ती म्हणते की अगं माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न मी शोधते. प्रश्न काय आहे की पंढरपूरचा पांडुरंग विटेवर का उभा आहे? पंढरपूरचा पांडुरंग विटेवर का उभा आहे असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून मी या ठिकाणी उभी आहे. दुसरी गवळण म्हणाली, मग चल आपण वेदाला विचारू. ते म्हणते वेदाला कळत नाही, वेदालाही माहीत. मग ते म्हणते ठीक आहे आपण शेषाला विचारू.
ते तर शेषालाही कळत नाही. आणि मग त्या ठिकाणी हे जे प्रश्न उपस्थित झालेत त्यावेळेस त्या दोघांमध्ये संवाद सुरू आहे. बघा मायबाप, दोघं मैत्रिणींचा असेल किंवा दोघं मित्रांचा असेल, संवाद जर चांगला झाला तर तो संवाद राहतो, नाहीतर वाद निर्माण होतो. या दोघांमध्ये संवाद सुरू आहे. आणि मग ते म्हणते, पुसू नका बाई पुसू नका, वेदाशी काही कळलेच नाही. वेदाला पुसू नका, त्याला काही कळलंच नाही. मग ते शेषाला विचारू. अगं शेषाला काय विचारायचं, त्याच्या 20,000 ज्या जीवा आहेत त्या वैतागल्या आहेत वर्णन करून करून, त्यालाही काही माहीत नाही. मग शेषाला विचारायचं म्हटलं, पुसू नका बाई पुसू नका, शेषाच्या ज्या 20,000 जीवा आहेत त्यांना देखील माहीत नाही की देव का उभा विटेवरी, त्यालाही माहीत नाही. मग काय करायचं? मग ठीक आहे, तू घरी जा. ती म्हणते, मी घरी पण जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? का? अगं घरी जाण्यासाठी माझ्याकडे आता काही राहिलंच नाही. मी देवाची रथ झालेली आहे, माझं चित्त हरवलं आहे आणि म्हणून मी घरी जाऊ शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, चित्त हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, चित्त हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, चित्त हरिणे माझे हरिले चित्त. भारवित्त विसरले, भारवित्त विसरले, भारवित्त विसरले, भारवित्त विसरले. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, हे आता कैसी जाऊ घरा, 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 घरा आता कैसी जाऊ घरा. हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले, भारवित्त विसरले, भारवित्त विसरले. ती गवळण म्हणते, मी घरी कशी जाऊ बाई? अगं माझं हरीने चित्त हरण केलेलं आहे. हरिहरा तो चित्त, जो चित्ताचं हरण करतो तो हरी. हरीने चित्ताचं हरण केलेलं आहे. बघा, आपलं चित्त एकाग्र होऊच शकत नाही. तुम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेले आहात, पण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगळे वेगळे विचार सुरू आहेत. आपण एकाग्र बसू शकत नाही, आपलं चित्त एका ठिकाणी राहत नाही. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तुझं चित्त माझ्याकडे आहे. अर्जुन म्हणतो की देवा काय करू हो, चित्त एवढं चंचल आहे की तो एका ठिकाणी स्थिर राहत नाही. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपलं चित्त एवढं चंचल आहे. बऱ्याच वेळेस आमच्या आईसाहेब, आमचे दादा, ज्यावेळेस आपण सकाळी सकाळी देवपूजेला बसतात, हातामध्ये माळजाप सुरू आहे, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, माळजाप सुरू आहे. आणि समजा दादा पूजा करायला बसलेले देवघरासमोर, माळजाप सुरू आहे आणि आमच्या आईसाहेब चहा ठेवत आहेत. आता कब्बशीचा आवाज हा असा आहे, कारण की आपल्याकडे आता जुनी पद्धत गेली आणि किचन ओटे आलेले. त्या किचन ओट्यावर कब्बशी थोडी जरी ठेवली तरी त्याचा आवाज येतो. दादांचं लक्ष जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी इकडे जात आहे आणि हळूच म्हणतायत जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, माझा पण एक कप चहा ठेव, जय जय राम कृष्ण हरी. म्हणजे बघा तुमचं चित्त कुठे आहे? माळजापमध्ये चित्त आहे की चहाकडे आहे? आपलं अवधान, आपलं चित्त, आपलं मन हे लगेच दुसऱ्याकडे चाललं जातं. आणि म्हणून
पाडलाप करत असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं लक्ष तिकडे आहे. संत कबीरजी म्हणतात, कर्मे माला जपे मुखमे राम, मन चहू दिशा फिरे. मन चारी दिशांना फिरत असतं, भटकत असतं. आणि मग अशा वेळेस आपलं मन एकाग्र होत नाही. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. मग यासाठी उपाय काय? ज्यावेळेस अर्जुनाने सांगितलं की मन एकाग्र राहत नाही, चित्त एकाग्र राहत नाही, देवा मला काहीतरी सांगा. देवाने सांगितलं की अभ्यासाने सिद्ध होतं, हे अभ्यासाने करता येतं. मग अभ्यास कसा? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बघा पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र असतो, तसा तो एक एक दिवस जसा होत जातो तसा त्याचा आकार कमी कमी होत जातो आणि अमावस्येला चंद्र पूर्ण दिसतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे. अमावस्येला चंद्र पूर्ण दिसतो का? नाही. केव्हा दिसतो? पौर्णिमेला पूर्ण दिसतो आणि अमावस्येला दिसत नाही. मग त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, तुझं चित्ताचं सुद्धा तसंच आहे. ज्या वेळेस हळूहळू तू परमार्थात लागशील त्यावेळेस तुझं चित्त संसारातून निघून जाईल आणि ते परमार्थाकडे जाईल. जसं पौर्णिमेचा चंद्र हळूहळू त्याच्या कला बदलत जातात तसा तुझा सुद्धा चित्त हळूहळू संसारातून परमार्थाकडे लागेल. बरं, हे तुम्हाला कठीण वाटत असेल. एक सोपं उदाहरण सांगतो, एक सोपं दृष्टांत तुम्हाला सांगतो, लगेच लक्षात येईल. मी मागच्या वर्षी सुट्ट्यांमध्ये आमच्या उमेशदादांकडे जेवायला गेलो होतो. आमच्या वहिनी साहेबांनी मस्तपैकी मांडे बनवले, पुरणपोळी बनवली, अतिशय छान रसोई होती, भात होती, कुरडई, पापड, भजी, सर्व पदार्थ बनवलेले होते. आणि हे सर्व बनवले, ताट वाढलं, मी जेवायला बसणार. तेवढ्यात मी वहिनींना सांगितलं की वहिनी थोडं विस्तव आणा बरं. विस्तव येते ना? विस्तव आणायला सांगितलं आणि सांगितलं विस्तव आणा. आणि विस्तव आणल्यानंतर त्या ठिकाणी ठेवलं. आता वहिनींना सांगितलं, वहिनी थोडंसं मला गावरानी तूप असेल तर ते देता का? मला नैवेद्य समर्पित करायचं आहे. नैवेद्य समर्पित करण्यासाठी मी तूप मागितलं, विस्तव मागितलं. जेवणाआधी मी नैवेद्य समर्पित करणार होतो, त्याच्या आधी माझ्या आधी आणखी त्यांच्याकडे एक पाहुणीनबाई आलेली होती. ती होती माशी. आणि आंब्याचे दिवस म्हटले की माशी लवकर येते. ती माशी त्या ठिकाणी आलेली होती. ती माशी त्या रसच्या वाटीवर बसली, आंब्याच्या रसाच्या, पुरणपोळीवर बसली, भज्यांवर बसली, भातावर बसली, त्या सर्व वस्तूंवर बसली. आता मी विचार करत होतो की ज्या ठिकाणी मी त्या विस्तवावर तूप टाकलेलं आहे, ज्या ठिकाणी नैवेद्य ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्या माशीने बसायला पाहिजे होतं. पाहिजे होतं ना? पाहिजे होतं का नाही? पाहिजे होतं. कारण त्या ठिकाणी सुद्धा खाण्याचे पदार्थ मी टाकलेले होते. पण माशी त्या ठिकाणी बसली नाही. कारण की माशीला माहिती होतं या ठिकाणी जर मी बसली तर ठाईच नष्ट होईल. मी त्या ठिकाणी बसली आणि ठाईच मी नष्ट होऊन जाईल, माझं माशी पण नष्ट होऊन जाईल. तसं आपल्या मनाला माहिती आहे, मी जर परमार्थात लागलो तर संसार माझा नष्ट होऊन जाईल. म्हणून आपण संसार सोडायलाच तयार नाही. अजून सोपं उदाहरण सांगतो, दृष्टांत सांगतो तुम्हाला. बघा, पूर्वी मुलामुलींचे लग्न व्हायचे, बरोबर आहे ना? तुम्ही म्हणाल आता काय, आता मुलामुलींचे होत नाही का? नाही, मुलामुलींचे नाही होत. पूर्वी बालविवाह पद्धत होती. नवरदेव असायचा 10 वर्षाचा, 12 वर्षाचा, आणि नवरी असायची 8 किंवा 10 वर्षाची. बालविवाह त्यावेळेस व्हायचे. लग्नामध्ये लग्न झालं, लग्न झाल्यानंतर त्या मुलीने काही नवरदेव बघितलेला नसायचा. आणि मग लग्न झाल्यानंतर तिला खूप रडू यायचं. घरचे सर्व सांगायचे की रडू नको बेटा, तुला जावं लागेल. वडील समजवायचे, आई समजवायची, घरातले सर्व समजवायचे. पण त्या मुलीला रडू यायचे. ती रडायची. घरातले सर्व समजवत होते पण ती जायला तयार नव्हती. तिला सर्व समजवायचे, ती जायला तयार नाही. आणि मग सर्व सांगतायत म्हणून ती तयार झाली.
त्यावेळेस ती मुलगी का रडायची याच्या मागे आणखी एक कारण आहे. आता मुला मुलींचे नाही, 32 वर्षाचा नवरदेव आणि 25 वर्षाची नवरी असते. मग ते मुलं मुली झालेत का? नाही, त्यांचं वय वाढलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आपण त्याला एक गोंडस नाव दिलेलं आहे, एंगेजमेंट सेरेमनी, साखरपुडा. आणि साखरपुड्याच्या दिवशी नवरदेवाकडून काय दिलं जातं? भेट मोबाईल. काय दिलं जातं? मोबाईल. आणि साखरपुड्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांचं फोनवर अविरतपणे बोलणं सुरू असतं. त्यामुळे नवरदेव नवरी आता नवे राहिलेले नाही. आणि म्हणून लग्नात मुली रडत नाही. आत्ताची गोष्ट मी मागे वर्तमानपत्रात वाचलं, भोपाळला एक संस्था सुरू झालेली आहे. आणि त्या संस्थेमध्ये खोटं का असे ना मुलींनी कसं रडावं हे शिकवलं जातं. मुलगी रडत नाही आता. त्यावेळेस मुलगी रडायची आणि मग तिला पाठवलं जायचं. तिला सांगितलं जायचं की बेटा घाबरू नको, तुझ्यासोबत तुझी आत्या येईल. ती आत्या पण तयारच राहायची. नवरीसोबत आत्या जाते ना, हां, इकडनं आत्या जाते. आत्याला माहिती आहे इकडनं आपण कोरडं जायचं, तिकडनं ओलं यायचं. ओलं यायचं म्हणजे समजलं ना तुम्हाला? हां, नाही समजायला इकडे ज्ञानेश्वरी थोडीच आहे. ओलं यायचं म्हणजे तिकडून सर्व पिशवी भरून आणायचीच आहे. आणि मग आत्यासोबत जायची. आत्यासोबत गेली की मुलगी 2 दिवस राहायची. तिसऱ्या दिवशी परत माहेरी यायची. माहेरी आली, परत 2 दिवस राहिली. मग त्या ठिकाणी आल्यानंतर 2 दिवस नंतर परत सासरचे लोक यायचे. सासरचे लोक आलेत, तिला घेऊन जायचे. तिला घेऊन गेल्यानंतर परत ती 2 महिने राहायची. 2 महिन्यानंतर परत माहेरी यायची. परत माहेरी आली का परत 2 दिवस राहायची. परत सासरी जायची. मग ती आता थोडंसं वय वाढत गेलं. आता ती 6 महिन्यात यायला लागली. 6 महिन्यानंतर यायची, 2 दिवस राहायची. आणि 2 दिवस राहिल्यानंतर परत सासरी जायची. आता ती वर्षातून फक्त 2च दिवस येते. आता वर्षातून फक्त 2च दिवस येते. कोणते? रक्षाबंधन आणि भाऊबीज. आता रक्षाबंधन आणि भाऊबीज 2च दिवस यायला लागली. बघा, पूर्वी जात नव्हती, जाण्यासाठी रडत होती. आणि आता वर्षातून फक्त 2च दिवस येते. एके दिवशी तिचे वडील आजारी पडतात. वडिलांना अटॅक आलेला आहे. जळगावच्या हॉस्पिटलमधून त्यांना परत आणलं गेलं. त्यांनी पत्र लिहिलं, प्रिय बेबी, सप्रेम नमस्कार, तुझी खूप काळजी वाटते ग. बरेच दिवस झाले तू आली नाही भेटायला. मी जळगावहून मला डॉक्टरांनी परत पाठवलं. आता मला काही वाटत नाही की मी जास्त दिवस काढेल. मला असं वाटतंय की तुम्हाला भेटायला यावं. आता मुलीला पत्र मिळाल्यानंतर त्या जागी जर तुम्ही राहिले असते तर काय केलं असतं? मला असं वाटतं की लगेच भेटायला जायला पाहिजे होतं ना. लगेच भेटायला जायला पाहिजे होतं. पण मुलीने सुद्धा पोस्ट कार्ड मागवलं आणि लिहिलं, तीर्थरूप बाबा, साष्टांग नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की कालच तुमचं पत्र मिळालं, वाचून खूप दुःख झालं. पण खरं सांगू का, मी लगेच निघून यायला पाहिजे होतं. पण खरं सांगू दादा, अहो माझी मुलगी 4थीला आहे, तिची स्कॉलरशिपची परीक्षा आहे. रोज तिला क्लासला सोडायला जावं लागतं. मुलगा 10वीला आहे, त्याचे बोर्डाचे पेपर सुरू आहेत. त्याचाही अभ्यास मला घ्यावं लागतं. माझी सासू आजारी आहे, सासूची देखरेख मला करावी लागते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या जावयाला तर अक्कलच नाही. बाया सहज अक्कल काढतात, माणसांचा तो भाग वेगळा आहे. आणि हे सर्व सांगितलं. पण बाबा एक सांगते, आता जरी नाही आली तरी मी त्यावेळेस, कोणत्या वेळेस, बरोबर ओळखलं तुम्ही, आता जरी नाही आली तरी मी ठेवायला नक्की येईल असं सांगते. म्हणजे बघा, लग्न झालं त्या दिवशी जात नव्हती आणि आता बाप बोलवतो तरी सुद्धा येत नाही. आपल्या चित्ताचं, आपल्या मनाचं तसंच आहे. एकदा जर आपलं परमार्थामध्ये चित्त लागलं तर ते संसारात येत नाही. पण तो संसारामध्ये एवढा भरकटलेला आहे
की तो परमार्थाकडे वळायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा मायबाप, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक महान थोर संत होऊन गेले. जर तुम्ही उत्तराखंडला गेलात म्हणजे तुम्ही जाऊन आलेले असालच मला खात्री आहे. कारण की आपलं पिंपळगाव हे जे गाव आहे ते गावामध्ये सर्व पारमार्थिक लोक आहेत, देवावर विश्वास ठेवणारे लोक आहेत. आणि तुमच्यापैकी बरेच जण हरिद्वार असेल, ऋषिकेश असेल, तुम्ही जाऊन आलेले असाल. त्या ठिकाणी गेल्यानंतर उत्तराखंडमध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाचे बोर्ड तुम्ही वाचले जर असतील तर तुमच्या लक्षात येईल, उत्तराखंड देवभूमी में आपका सहर्ष स्वागत है. देवभूमी म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. मग मला सांगा, जर उत्तराखंड देवभूमी होऊ शकते तर महाराष्ट्र संतांची भूमी होऊ शकत नाही का? कारण की महाराष्ट्र ही संतांचीच भूमी आहे. भारतात जेवढे संत जन्माला आले त्यापैकी जास्तीत जास्त संत हे महाराष्ट्रात जन्माला आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्यापैकी आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं आज बीज, तुकाराम बीज म्हणून ओळखलं जातं. फाल्गुन वद्य द्वितीयेला 1649 मध्ये देहू या ठिकाणी नांदुरकीच्या वृक्षाखाली बसलेले असताना, भजन कीर्तन सुरू असताना 12 वाजून 2 मिनिटांनी परमपिता पांडुरंगांनी त्यांना एक यान पाठवलं आणि ते सदैव वैकुंठास गेले. त्याला बीज असं म्हणतात. हे जे बीज आहे हे बीज तसं म्हटलं तर ते त्यांना मोक्ष प्राप्त झाले. ते सदैव वैकुंठाला गेले. पण तरी उत्सव म्हणून का साजरा केला जातो? तर हा उत्सव हा आनंदाचा आहे. कारण की संत तुकाराम महाराज जरी चालले गेले तरी त्यांनी सांगितलेली अभंग, त्यांनी रचलेली अभंग, लोकांसाठी दिलेलं ज्ञान, परमार्थ हे सर्व अनंत काळासाठी जिवंत आहे. आणि म्हणून तुकाराम बीज मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या तुकाराम बीज निमित्त आपल्या या ठिकाणी सुद्धा हा अखंड भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी कीर्तन, भजन हे सर्व साजरे करून त्यांना मानवंदना दिली जाते. अशा या जगद्गुरू संत तुकारामांच्या चरणी सुद्धा अभिवादन करतो. विठ्ठल विठ्ठल. बघा आता चित्त तिचं राहिलं नाही आणि म्हणून ती म्हणते आता कैसे जाऊ घरा नो हे बरा लौकिक. ती भारवित्त सर्व विसरलेली आहे. तिने सांगितलं की हरीने माझे हरिले चित्त, माझ्याकडे चित्तच राहिलेले नाही. चित्त राहिलं नाही, मी घरी जाऊन काय करू? कारण की बघा घरी सुद्धा काय होतं, तुमचं जर चित्त नसेल एका ठिकाणी तर कामात चुका होतात. तुम्ही भाजी बनवतायत आणि भाजी बनवत असताना तुमचं चित्त जर ठिकाणावर नसेल तर मीठ डबल टाकलं जातं, मिरची जास्त होऊन जाते. मग तसं ती गवळण म्हणते माझं चित्त हरवलेलं आहे. कोणी? हरीने माझं चित्त हरलेलं आहे. भारवित्त विसरली, माझं सर्व ऐश्वर्य मी विसरून गेलेली आहे. वित्त म्हणजे काय? पैसा. वित्त म्हणजे पैसा. बघा आपल्या एक जीवनामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या. आपल्या शरीरामध्ये पित्त असणं गरजेचं आहे, संसारामध्ये वित्त असणं गरजेचं आहे आणि परमार्थामध्ये चित्त असणं गरजेचं आहे. काय? 3 गोष्टी सांगितल्या मी. शरीरामध्ये पित्त असणं गरजेचं आहे, संसारामध्ये वित्त असणं गरजेचं आहे आणि परमार्थामध्ये चित्त असणं गरजेचं आहे. बघा तुम्हाला सांगतो, समजा आपल्या शरीरामध्ये जे पित्त आहे ते पित्त शुगर नियंत्रण, साखर नियंत्रणाचं काम करत असतं. आणि ज्यांची साखर त्यांच्या शरीरातली
जर अनियंत्रित झाली तर त्यांना डायबिटीस नावाचा गोड आजार होतो. कोणता आजार होतो? डायबिटीस नावाचा. तुम्हाला सर्वांना माहिती. मग हे जे पित्त आहे ते जर नियंत्रित ठेवायचं असेल तर 8 वाजेच्या आत रात्री जेवण होणं गरजेचं आहे. काही लोकांचं होत नाही. कालांतराने काही कारणास्तव त्यांना डायबिटीस नावाचा आजार होतो. या डायबिटीस आजाराची लक्षणं सुद्धा तशीच आहेत महाराज. 300च्या पुढे गेली तर गोड खायचं नाही, 400च्या पुढे गेली तर गोडकडे बघायचं सुद्धा नाही, आणि 500च्या पुढे गेली तर गोड बोलायचं सुद्धा नाही. असा हा गोड आजार नशीबवान लोकांना होतो. म्हणून शरीरातील पित्त नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सांगितली मी, वित्त. आपल्या संसारामध्ये वित्त असणं गरजेचं आहे. वित्त म्हणजे पैसा. हा सर्व पैशाच्याच याच्यावर चाललेला आहे. तुम्ही आम्ही सर्व धावपळ करतोय. कशासाठी करतोय? पैशांसाठी. पैशांशिवाय काहीही होत नाही. खरं सांगू, खाली खिसा, भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, आणि खाली खिसा आपलं कोण आणि परक कोण ते दाखवतो. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा असेल त्यावेळेस तुमचे नाते गोते लांबचे जवळचे सर्व तुमच्या घरी येतील. पण तुमच्याकडे जर पैसा नसेल तर जवळचे सुद्धा सोडून जातील. म्हणून संसारामध्ये वित्त असणं गरजेचं आहे. जर वित्त नसेल तर काय हाल होतात. एका कवीने छान कविता लिहिलेली. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, हे सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे. सर्व मान्यता आहे जगी. बघा, धन असेल तर तुम्हाला मान आहे, आणि धन नसेल तर जगामध्ये तुम्हाला मान नाही. म्हणून वित्त गरजेचं आहे. आता तिसरी गोष्ट मी सांगितली तुम्हाला, चित्त. जर तुमचं परमार्थामध्ये चित्त नसेल तर कितीही काहीही करा, त्याला काही अर्थ नाही. म्हणून चित्त असणं गरजेचं आहे. पण ती गवळण म्हणते माझं चित्त सुद्धा हरवलेलं आहे. वित्त नाही, पित्त नाही आणि चित्त नाही, अशी परिस्थिती तिची झालेली आहे. आणि म्हणून घरी जाऊन काय करावं, म्हणून ती म्हणते अभंगाचं दुसरं चरण. आता कैसी जाऊं घरा, 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 आता कैसी जाऊं घरा. नोहे बडा लौकिक, नोहे बडा लौकिक, आता कैसी जाऊं घरा, हो आता कैसी जाऊं घरा. नोहे बडा लौकिक, नोहे बडा लौकिक, आता कैसी जाऊं घरा, आता कैसी जाऊं ती गवळण म्हणते की आता कैसे जाऊ घरा, माझं चित्त हरवलंय, मी आता घरी कैसे जाऊ. कारण की आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. हा लौकिक बरा नाही आहे. हा लोक जगू देणार नाही. मग मी आता घरी जाऊन काय करू. तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. कारण की लोक परमार्थ करत नाही यात नवल नाही. लक्षात ठेवा काय म्हणतो. लोक परमार्थ करत यात नवल नाही, पण जे परमार्थ करतात त्याची निंदा करतात याच्यात नवल आहे. तुमच्यापैकी बरेच जण
मागे क्रेज आलं होतं एक. पंडित प्रदीप मिश्रा यांनी एक लोटा जल सारी समस्या का हल. आपलं महिला मंडळ सकाळी सकाळी अगदी महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करण्यासाठी जायचे. पण काही लोक असे होते की त्यांना नावं ठेवणारे सुद्धा होते. मग माझं चित्त हरवलंय. लौकिक असं आहे की मला लोक नावं ठेवतील. मग नावं ठेवतील तर मी आता कसं काय करू असा प्रश्न त्या गवळणीच्या मनामध्ये निर्माण झाला. ते म्हणते आता लोकांचं काय. बघा लोक असे आहेत, लौकिक असं आहे, एखाद्याचं लग्न लवकर झालं तर त्याला म्हणतात बातला, आणि लग्न होत नसेल तर त्याला म्हणतात तो माणसातच नाही आहे. लोक घोड्यावर बी चालू देत नाही आणि पायी चालू देत नाही. लोक तशीच आहेत. लोक निंदा करतात. बघा आता 13 वर्षापासून आमच्या मावशी सुशीलाताई पाटील या सलग प्रयत्न करून वयाचे 65वी ओलांडल्यानंतर सुद्धा एवढी मेहनत घेत आहेत. कशासाठी? याच्यामध्ये त्यांचा काही स्वार्थ आहे का? नाही. एक गावासाठी एक पारमार्थिक एक आध्यात्मिक वातावरण निर्माण व्हावं यासाठी ते हे करतात. पण नावं ठेवणारे ठेवतीलच. त्यात कमी आहे का लोकांची? नाही. लोकांनी तुकाराम महाराजांना परमार्थ करून निंदा दिलं. कोणी वंदा अमासुई ताचा धंदा, अमासुई ताचा धंदा, अमासुई ताचा धंदा. कोणी निंदा कोणी निंदा अमासुई ताचा धंदा, अमासुई ताचा धंदा, अमासुई. हे कोणी निंदा कोणी वंदा, निंदा कोणी वंदा. हे कोणी निंदा कोणी वंदा, निंदा कोणी वंदा. अमासुई ताचा धंदा, अमासुई ताचा धंदा, अमासुई ताचा धंदा, अमासुई ताचा धंदा. अतिशय गोड प्रमाण दिलेलं आहे. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. बघा कोणी वंदा कोणी निंदा. मावशींचं कार्य अविरत सुरू आहे, पुढेही सुरूच राहणार आहे. कारण की निंदा करणारे हे खूप चांगले लोक आहेत. ते म्हणा निंदा करणं चांगलं आहे का? हो चांगलं आहे. निंदा करणं खरंच चांगलं आहे. कारण की निंदा करणारे ज्याची निंदा करतात त्याला स्वर्गात पाठवतात आणि ते स्वतः नरकात जातात. मग जर ते नरकात जात असतील तर ते चांगले नाहीत का? चांगले आहेत. आणि म्हणून ते निंदा करणं थांबवत नाहीत. हा लौकिक बरा नाही. ती गवळण म्हणते हा लौकिक बरा नाही, लोक निंदा करतील, काय करू? असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. नावं ठेवणारे कुठे नावं ठेवत नाही सांगूच नका. खोड काढायची असेल तर कुठेही काढते. आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी 7 दिवसापासून समजा कथा सुरू आहे. काहींना वाटत असेल महाराज दुसरे आणायला पाहिजे, गायक हे नको पाहिजे होते, तबलावादक हे नको पाहिजे होते. खोड्या काढणारे प्रत्येक गोष्टीमध्ये खोड्या काढतात. बघा एक दृष्टांत सांगतो. शिंदे साहेबांनी एक योजना आणली मागे. योजना होती 75 वर्षापुढील सर्वांना एसटी पास, एसटी मोफत. आमच्या काही ताईसाहेब आईसाहेब यांनी 10 वर्ष वय वाढून घेतलं. 10 वर्ष वय वाढून घेतलं. ज्यांचं 65 होतं त्यांनी 75 करून घेतलं. 75 केलं खरं. एसटीने प्रवास सुरू झाला. एसटीला लालपरी म्हणतात. लालपरीमध्ये यापर्यंतचा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाला. कंडक्टरजवळ कार्ड दिलं. कंडक्टर खालीवर पाहायचा. कारण की कार्डावर वय वाढवणं सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात चेहऱ्यावर वय वाढवता येतं का? नाही. 10 वर्षाचा फरक. तो वय दिसायचं नाही. तो खालीवर बघायचा. खालीवर बघायचा. ती बाई आपल्याच भाषेत, तू नका डोळ्यापोटी घ्या, कार्डावर शेना हा तिकीट.
आणि मग त्याला नाईलाजाने कार्डावर दिलंय म्हणून तिकीट फाडावं लागायचं. लोकसभा निवडणुकीच्या आधी शिंदे साहेबांनी दुसरी योजना आणली, लाडकी बहीण योजना, आणि त्याची वयोमर्यादा केली 65 वर्ष. आता बघा, ज्यांची 75 होते त्यांना काही पैसे भेटत नाही, ज्यांचे खरंच 65 होते पण त्यांनी एसटीची एसटी मोफत होईल म्हणून 65 करून घेतलं, त्यांना आता तोंड जोडायची वेळ आली. आणि ज्यांचे खरंच 65 होते त्यांना आता पैसे भेटायला लागले. असंच एका पत्रकाराने एका बाईची मुलाखत घेतली. त्या बाईंना विचारलं, ताई काय वाटतं, शिंदे साहेबांनी योजना राबवल्या आहेत, काय वाटतं तुम्हाला? ते म्हणलं काही कामाची नाही योजना, जाऊ द्या, खड्ड्यात जाऊ द्या, एस टी मोफत काही कामाची नाही. का असं का म्हणतायत? अहो माझं माहेर गावातलं आहे म्हणे, रिक्षा मोफत पाहिजे होती. म्हणजे बघा, लोक खोड्या कुठे काढतील, जे लोकांना पटत नाही त्यात लोक खोड्या काढतात. म्हणून तिनं गवळण म्हणते, आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक. मग ती गवळण म्हणाला की आता बघ, असं नाही असेल तर तुझ्या शेजारच्यांना सांगून बघ. शेजारच्यांना सांगितलेलं चालेल का? नाही. अभंगाचं तिसरं चरण. की अशी सांगता गोष्टी, सांगता गवळणीने सांगितलं की तू तुझ्या शेजारच्यांना सांग, दुसऱ्या लोकांना सांग. ते म्हणायला लागले, पारखी अशी सांगता गोष्टी, घरचे कुठे खातील. दुसऱ्यांना जर सांगितलं तर ते ऐकतील खरं, पण दुसऱ्याकडे माझी बदनामी करते. कारण लोकांचा स्वभावच तसा आहे. तुम्हाला गोड बोलून सर्व तुमच्याकडून काढून घेतील, सर्व ऐकून घेतील, पण लोकांना हसून सांगतील, तुमची बदनामी करतील. आणि मग असं जर झालं तर माझ्या कुटुंबाचं, माझ्या परिवाराचं नाव बदनाम होईल. म्हणून मी दुसऱ्यांना कसं सांगू, कारण की या गोष्टी बऱ्या नाही. असं जर झालं, या ज्या वाईट गोष्टी आहेत या जर केल्या तर समाजामध्ये वितुष्ट वाईट गोष्टी पसरतात. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला चांगलं करता येत नसेल तर कुणाचं वाईट करू नका. महाराजांनी सांगितलं की जर तुला पुण्य कमवायचं असेल तर पुण्य कमवण्याच्या भानगडीत पडू नको. पाप करणं बंद कर, पुण्य आपोआप मिळेल. पुण्य कमवण्याच्या भानगडीत पडू नको, पाप करणं बंद कर, पुण्य आपोआप मिळेल. आणि मग ज्यावेळेस असं काही घडलं, दुसऱ्यांच्या बाबतीत जर घडत असेल, लोकांच्या बाबतीत जर घडत असेल, तर लोक काय करतात, ऐकून घेतात आणि लोकांकडे बदनामी करतात. आणि म्हणून ती म्हणते की पारखी अशी सांगता गोष्टी,
जर मी दुसऱ्यांना या गोष्टी सांगायला लागली तर माझ्या घरची बदनामी होईल. असं वितुष्ट करू नका. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. दुश्मन ही बन सकते दो दुश्मन ही बन सकते दो भला किसी का कर न सको बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. दुश्मन ही बन सकते दो काले बन कर मत रहना. बन सकते दो काले बन कर मत रहना. भला किसी का करणं सको तो बुरा किसी का मत करणं. बघा, जर आपण कोणाचं वाईट करू नका. तुम्हाला चांगलं करता येत नसेल, वाईट करू नका. वितुष्ट निर्माण. हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे 7 दिवसापासून. खोड्या काढणारे काढतीलच, पण असं करणं योग्य नाही. आज समारोपाचा दिवस आहे. काल्याचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होत आहे. तुम्हाला काला मिळणार आहे हे भाग्यवंताचं लक्षण आहे. हे सर्वांच्या नशिबी नाही. मग असं जर होत असेल, तुम्हाला जर पुण्य कमवायचं असेल तर काय करायचं आहे? हे कोणाला मिळतं? आजचा काला ज्यांनी 7 दिवस कथा श्रवण केली त्यांना, जो रोज या ठिकाणी यायचा त्यांना, ज्यांनी टाळकरी असतील, भजनी मंडळ असेल, जे सप्ताह समितीचे सदस्य असतील, आयोजक असतील, यांना मदत केली असेल त्यांना, ज्यांनी वर्गणी दिली असेल त्यांनाही लाभ मिळेल, त्यांनाही पुण्य मिळेल. पण एखादा म्हणेल मी कशातच भाग घेतला नाही, मी 7 दिवस कथा ऐकायला आलो नाही. नको येऊ. तू वर्गणी दिली नाही, नको देऊ. तू ज्या पट्ट्या आखलेल्या आहेत त्या उचलल्या नाही, नको उचलू. तू चहा पाणीला टाळकऱ्यांना घेऊन गेला नाही, भजनी मंडळाला घेऊन गेला नाही, कोणाला मदत केली नाही, नको करू. तू सप्ताह समितीचे जे लोक होते ज्यांनी आयोजन केलं त्यांना मदत केली नाही, तेही करू नको. फक्त एकच गोष्ट कर, जो सप्ताह सुरू आहे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल वाईट बोलू नको. याच्यात तुला तेवढंच पुण्य लाभणार. म्हणून वाईट कुणाचं करू नका. वाईट जर केलं तर ते आपल्याला भोगावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य कर्म व्हावा सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. जर तुम्ही असं काही केलं तर तुम्हाला नरकात जावं लागेल. म्हणून असं वागू नका. मग याच्यावर पर्याय काय? महाराज म्हणतात, काही नाही, तू निवांत राहा. अभंगाचं 4थं चाल. तुका मने निवांत राही. 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 तुका
तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहे परतुनी. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहे परतुनी. निवांत राहा म्हणजे आलेल्या परिस्थितीचा सामना करा. निवांत राहा म्हणजे झोपून राहा असं नाही. जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीचा सामना करा. बघा, आलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. एक दृष्टांत सांग. आपल्या पिंपळगावचे काही विद्यार्थी जळगावला अपडाऊन करतात. त्यापैकी कॉलेजला असणारे 4 विद्यार्थी अपडाऊन करत होते. हिवाळ्याचे दिवस आहेत, दिल्लीकडून येणाऱ्या गाड्या उशिरा धावतात रेल्वे. आणि मग जळगाव स्टेशनला गाडी आली. गाडी आल्यानंतर गाडी फुल भरलेली होती. स्टेशन मास्तरांनी घोषणा केली की शेवटी भुसावळहून एक डबा लावलेला आहे. जेवढेही प्रवासी जळगावहून बसणारे त्याच डब्यात बसा, दुसऱ्या डब्यांमध्ये जागा मिळणार नाही. मग आता हे 4 विद्यार्थी कॉलेजचे सर्व लोक बसलेत दाटीदुटीने. म्हातारे होते, अपंग होते, आंधळे होते, सर्वांना जागा मिळाली. पण या 4 मुलांना काही जागा मिळाली नाही. आता 4 मुलांना जागा मिळाली नाही, हे मध्ये गेले आणि मध्ये जाऊन एकाने सांगितलं, यार आपल्याला जागा मिळाली नाही, हा तर आपला अपमान आहे. अरे आपण रोज अपडाऊन करतो, जागा कशी मिळवायची आपल्याला विचार. बघ म्हणे आता कसं जागा भेटते. तर एक थोडासा हुशार होता त्या 4 मध्ये, तो पुढे गेला. तो फक्त बोलला साप 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 साप. तो साप साप बोलला, सारा डबा साप, सारा डबा साप. सर्व लोक उतरून गेलेत आणि मग हे 4 जाऊन बसलेत. यांना मस्तपैकी जागा भेटली. मस्त एकमेकांना ताडी देत आहेत. बघितलं कशी जागा मिळवली. याला म्हणतात डोकं, याला म्हणतात बुद्धी. अरे आपण काय असं शिकतोय का? अरे पिंपळगावचे आहेत आपण, अरे जिल्ह्यात नाव आहे आपलं, असं सांगायला लागलेत. आणि मग 10 मिनिटं झालेत. 10 मिनिटं झालेत, गाडी हलत नव्हती. गाडी हलत नव्हती. एकाने हळूच खिडकीचा काच वर केला. बाहेर एक बाबा उभे होते. बाबांना विचारलं, बाबा काय झालं? 10-15 मिनिटं झालेत, गाडी जात नाहीये. त्या बाबांनी सांगितलं, गाडी गेली केव्हाची. आणि म्हणे मग हा डबा, या डब्यात साप होता म्हणून तेवढा डबा सोडला गेला आणि गाडी चालली गेली. बघा, दूसरों को शक्कर बांटोगे तो शक्कर मिलेगी और दूसरों को चक्कर में डालोगे तो चक्कर में जाओगे. म्हणून दुसऱ्यांना चक्करमध्ये टाकू नका, वितुष्ट निर्माण करू नका. मग महाराज म्हणतात काय? तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहे परतुनी. निवांत राहा. निवांत राहा म्हणजे काय? तुझ्या आयुष्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली ना, तिचा सामना करा. बघा मायबाप, हा संसारच असा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे लावलेलेच आहेत. कोणत्या व्यक्तीवर कोणती परिस्थिती केव्हा ओढवेल सांगता येत नाही. मग ज्याही परिस्थितीमध्ये आपण असू त्या परिस्थितीचा सामना करा, रडत बसू नका, असा सल्ला महाराज देतात. तुका म्हणे निवांत राही. निवांत राहा, शांत राहा. जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीचा सामना करा. फक्त सांगा बरं झालं. काय सांगायचं? बरं झालं. बघा एक दृष्टांत सांग. एकदा काय झालं, समजा यावर्षी तुम्ही गहू पेरला आणि गहू पेरल्यानंतर 25 क्विंटल गहू झाला. परमेश्वराचे आभार मानावा, बरं झालं. त्यानंतर गहू काढला गेल्यानंतर तुम्ही समजा भुईमूग लावलं असेल, कमी झालं. मग कमी झालं असं देवाकडे तक्रार करायची का? नाही. फक्त काय म्हणायचं आहे? बरं झालं. जे झालं ते बरं झालं. आणि मग फक्त एवढं म्हणायचं. तुम्ही कीर्तन ऐकून या ठिकाणाहून गेलात, पत्नीने तुमची आरती ओवाळली, काय म्हणायचं? काय म्हणायचं? बरं झालं.
काय म्हणणार? बरं झालं. एक कानफडीत ठेवून दिली, काय म्हणायचं? बरं झालं. काय म्हणायचं? बरं झालं. आता आवाज येत नाही माणसांचा. खरंच महाराज सांगतो, महाराज आपल्या लोकांचं, माणसांची एक गोष्ट आहे हो, माणसं बोलतच नाहीत, खरंच दबावात असतात. ते बी काय करणार विचार आहे. बघा ना, आपल्या महिला मंडळाची संख्या किती आहे आणि पुरुषांची. यांना मातृशक्ती म्हटलं जातं. ही काय आहे? मातृशक्ती. आणि हे कोण आहेत? सहनशक्ती. किती काय आहे? सहनशक्ती. अहो यांचे तर पाहिजे तेवढे उपकार कमी आहेत. घरात 7-7 फुटी माणसाला एक शब्द बोलू देत नाहीत. घरात 7-7 फुटी माणसाला एक शब्द बोलू देत नाहीत. बिचारी ते दबावातच आहेत. हो सुद्धा सांगत नाहीत, बोलतही नाहीत. मग फक्त काय सांगायचं? बरं झालं. एकदा काय झालं, भाजी कापता कापता बादशाचं बोट कापलं गेलं. म्हणजे पत्नीला भाजी कापून देणं ही परंपरा पहिल्यापासूनच. विठ्ठल विठ्ठल एकदा भाजी कापता कापता बादशाचं बोट कापलं गेलं. आता बोट कापलं, बादशाह काय करत होता? भाजी कापत होता. आजही आमची पुरुष मंडळी बिचारे काही गर्दी असली तर भाजी कापून देतात. आणि मग भाजी कापता कापता बादशाहचं बोट कापलं गेलं. नगरीतले सर्व लोक बघायला आले, पण बिरबल काही आला नाही. 4 दिवस झाले. 4 दिवसानंतर बिरबल आला पाहिजे. बिरबलाने पाहिलं की बादशाहचं बोट कापलं गेलंय. बादशाहचं बोट कापलं गेलं होतं. बिरबल फक्त एवढंच बोलला, बरं झालं. आता बरं झालं हे म्हणणं बरं आहे का? आणि ते बी कोण आला? बादशाह आला. बादशाहला म्हटलं बरं झालं. बादशाहने लगेच टाळी वाजवली. टाळी वाजवली, लगेच नोकर त्या ठिकाणी हजर झाले. नोकर आले. बादशाहने सांगितलं टाका याला अंधार कोठडीत. माझं बोट कापलं गेलं ना. बिरबल म्हणतो बरं झालं, याला अंधार कोठडीत टाका. 4 दिवस त्याला अंधार कोठडीत टाकलं. अन्न नाही, पाणी नाही, नाश्ता नाही, चहा नाही, काहीच नाही. 4थ्या दिवशी बादशाहने ठरवलं की त्याला शिकारीला जायचं, जंगलात जायचंय फिरायला. तो आता बिरबल नव्हता. बिरबलला त्याने कुठे टाकून दिलेलं आहे? अंधार कोठडीत. आणि म्हणून तो आता निघाला. 1 तास निघाला. जंगलामध्ये चालला गेला. जंगलात गेला. ज्या ठिकाणी तो पोहोचला त्या ठिकाणचे आदिवासी जे बांधव होते त्यांची ग्रामदेवतेची पूजा सुरू होती आणि त्यांना बळी द्यायचा होता. ते माणूस शोधत होते. आणि त्यांना शोधता शोधताच राजा त्यांच्या हाती लागला. बादशाह त्यांच्या हाती लागला. बादशाहला पकडलं. त्यांच्या त्या पुजाऱ्याकडे घेऊन गेले. पुजाऱ्याला सांगितलं की बघा, आपल्याला जो बळी द्यायचा होता ना तो आणला. कारण की त्यांना बोकड्याचा बळी द्यायचा नव्हता, बळी द्यायचा होता माणसाचा. आणि आबा आणला. त्या पुजाऱ्याने सांगितलं वा छान, आता याच्या आंघोळ घाला, त्याला हे कपडे बदलवा, नवे कपडे द्या. आणि आंघोळ घातल्यानंतर त्याचा पूजा केली जाईल आणि त्याचा बळी दिला जाईल. कपडे बदलत असताना बघितलं त्याचं बोट कापलं गेलेलं होतं. पुजाऱ्याने सांगितलं की हा सदोष बळी आहे, हा चालणार नाही. मला बळी कसा पाहिजे? निर्दोष. त्याला विचारलं हे काय झालंय? तो म्हणे भाजी कापता कापता बोट कापलं गेलंय, हा चालणार नाही म्हणे. त्या लोकांना सांगितलं याला 10 फटके मारा आणि जंगलाच्या बाहेर सोडून द्या. पुजारी म्हणे 10 काय 50 मारा, पण मला इथून सोडा. त्याला तिथून सोडलं. तो सरळ घोड्यावर बसला आणि अंधार कोठडीत गेला. अंधार कोठडीत कोणाला टाकलेलं होतं? कोणाला? बादशाहला, बिरबलला. आम्ही तेच म्हटलं आहेत का झोपले आहेत का काय. बिरबलाला टाकलेलं होतं अंधार कोठडीत. अंधार कोठडीत गेला. बिरबलाच्या पुढे हात जोडले आणि सांगितलं बिरबल तू म्हणत होता तेच बरोबर आहे. काय? जे झालं ते बरं झालं. बिरबल म्हणे आता मी तेच सांगतोय, जे झालं ते
बरं झालं, कारण की तू मला अंधारकोटीत टाकलं हे सुद्धा बरं झालं, कारण की तू जर मला अंधारकोटीत टाकलं नसतं तर तू एकटा गेला असता का? नाही, तू एकटा गेला नसता, तू मला सोबत घेऊन गेला असता. तुझं तर बोट कापलं होतं पण माझं कापलेलं नव्हतं, मग बळी कोणाचा जाणार होता? माझा. म्हणून जे झालं ते बरं झालं. आपल्या आयुष्यात संकट आली तरी काय म्हणायचं? बरं झालं. जे झालं ते बरं झालं. हे जर म्हटलं तर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा, समस्येचा आपण सामना करू शकतो. आणि म्हणून जे झालं ते बरं झालं असं म्हणत चला. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाहे परतुनी. जर तुम्ही असं म्हटलं तर येणाऱ्या प्रत्येक संकटातून तुमचा मार्ग निघेल. आपण विचार करत बसलो तर मार्ग निघेल का? नाही. बघा, एका थोर शास्त्रज्ञाने असं म्हटलेलं आहे की आपण विचार करतो, तुमच्या पायामध्ये बूट नाही याची काळजी करू नका. तुमच्या पायामध्ये बूट नाही याचा विचार करत बसू नका. ज्याला परमपिता भगवंताने पायच दिलेले नाहीत त्याचा विचार करा. जर त्याचा विचार केला तर त्या मानाने आपण कशी आहेत? सुखी आहेत. पण आपण दुसऱ्याचं दुःख बघून आपलं दुःख ओढून घेत असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाहे परतुनी. निवांत राहा, आलेल्या प्रत्येक समस्येचा सामना कर. आणि मग जर असं सामना केला तर तुझ्या जीवनातील जे वितुष्ट आहे, दुःख आहे, ते आपोआप नष्ट होईल. यथावकाश चारी चरणांवर निरूपण करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा सर्वांनी वर हात करायचे, भजन म्हणायचं आहे. बघा, मी तुम्हाला बोललो होतो की 1 तास मी अभंगावर चिंतन करेन, यथावकाश यथाबुद्धी त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करेन. आता आपण मूळ काल्याच्या कीर्तनाकडे वळणार आहोत. काल्याचं कीर्तन म्हटलं तर भगवान श्रीकृष्णाचं लीलावर्णन या ठिकाणी करायचं असतं. कीर्तनाचे मुख्य 3 प्रकार आहेत. एक असतं नाम संकीर्तन, गुण संकीर्तन आणि लीला कीर्तन. लीला कीर्तन म्हणजेच काल्याचं कीर्तन. या लीला कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाने ज्या लीला केलेल्या आहेत त्या लीलांचं वर्णन या ठिकाणी करायचं असतं. म्हणजे लीला कोणत्या? बालपणामध्ये गायी चालताना ज्या लीला केलेल्या आहेत त्या, रांगता गोधा राखणे या प्रकारचे जे क्रीडा आहेत, त्या लीला आहेत, त्यांचं वर्णन या काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला करायचं असतं. आणि त्याच्यावर 1 तास
यथावकाश आपण चिंतन करणार आहोत. मग याच्यावर वर्णन करायचं आहे. कशाचं वर्णन? याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे? चरित्र महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकोडे केले देवे गोकोडे केले देवे गोकोडे चरित्र ते उच्चारावे देवे केले देवे गोकोडे हे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकोडे देवे केले गोकोडे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आपल्याला गोकुळातलं चरित्र उच्चारायचं. बघा, चरित्र उच्चारायचं आणि आचरण करायचं दोन गोष्टी. श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारायचं असतं आणि प्रभू रामचंद्रांचं चरित्र आचरायचं असतं. दोघं गोष्टी वेगवेगळ्या आहेत. प्रभू रामचंद्र जर म्हटले एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, दोघांचा जन्माचा जरी विषय केला, एकाचा जन्म भर दुपारी आणि एकाचा जन्म भर रात्री, एकाचा जन्म कारागृहात आणि दुसऱ्याचा जन्म राजगृहात. बघा, दोघांमध्ये फरक. भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत म्हटलं एक पत्नीत्व चालेल का? नाही.